हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. गुड इव्हनिंग सर. आवाज येतोय माझा? ओके. सो आज आणि उद्या आपल्या सेशनचा टॉपिक असणार आहे उद्योग बिझनेस, म्हणजे नवीन उद्योग सुरू करताना आपल्याला आधी आपण ज्याप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन या टॉपिकवर सेशन घेतलं होतं, आणि त्याचबरोबर तेव्हा सरांनी आपल्याला सांगितलं होतं की वेगवेगळ्या शासनाच्या कर्ज व अनुदान योजनाही अवेलेबल आहेत. तर आज आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण बिझनेसेससाठीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, लोन स्कीम्स आणि इन्सेंटिव्ह स्कीम, त्या आपण डिटेलमध्ये आज आणि उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्यासोबत प्रोजेक्ट फायनान्स कन्सल्टंट मिस्टर रमेश गोसावी सर आहेत, आणि सर आपल्याला आज आणि उद्याच्या सेशन बद्दल या टॉपिकवर मार्गदर्शन करतील. सो वेलकम सर इन द सेशन, आणि आपण करूया सर. अजून कोणी जॉईन होणार आहे सर? सर आपण करूया सुरुवात. अजून काही पार्टिसिपंट्स आहेत तर ते होतील जॉईन, तोपर्यंत आपण सुरुवात करूया. ओके ओके ओके. नमस्कार सर्वांना, मी रमेश गोसावी. आवाज येतोय सर्वांना माझा? हो सर, येतोय. ओके ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. मी रमेश गोसावी. बेसिकली मी प्रोजेक्ट फायनान्स आणि लोन्स आणि सबसिडी यामध्ये 6-7 वर्षापासून काम करतो. तर माझं ऑफिस नाशिकमध्ये आहे, आणि आजचा जो आपला चर्चेचा जो विषय आहे, तर तो आपला जो विषय आहे तो की गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या योजना आपल्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, तर अशा सेक्टरच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आज काम करत आहे. तर बऱ्याच लोकांना स्कीम काय आहे माहित नसतं, पात्रता काय आहे, अटी काय आहे, शर्ती काय आहे, या कुठलीही कल्पना नसते. फक्त त्याला स्कीमचं नाव माहित असतं की गव्हर्नमेंटच्या अशी अशी योजना आहे, अशा योजनेमध्ये असं असं लोन भेटतंय, त्याला कुठल्या प्रकारचं तारण द्यायचं नाही. पण त्याला कुठले नॉर्म्स माहित नसतात, पात्रता माहित नसतात, अटी माहित नसतात. तर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही जे पण पार्टिसिपंट्स आहे, तर प्रत्येक जण काही ना काही उद्योग करण्याच्या हेतूने आज आपण जॉईन केलेले आहे. तर बेसिकली याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की आपण जो बिझनेस सुरू करतो आहे, तर हा बिझनेस आपल्याला हा लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने आपण आपला बिझनेस हा केला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या तर अनेक योजना आहे, आपण प्रत्येक योजनेचा एक एक अभ्यास घेऊया. परंतु ज्यावेळेस तुम्ही ऍज अ एंटरप्रिनर म्हणून, ऍज अ उद्योजक म्हणून तुम्हाला एक कुठली तरी कंपनी चालू करायची आहे, कुठला तरी एक व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक बिझनेस प्लॅन हा तुम्हाला आखावा लागतो. परंतु ती गव्हर्नमेंटची स्कीम कोणती आहे, काय आहे, त्याच्यात काय बेनिफिट्स आहे, किंवा त्याच्यामध्ये काही लोक फक्त गव्हर्नमेंटची, शासनाची आपल्याला सबसिडी मिळणार आहे, तर त्या अनुषंगाने बिझनेसचा आपण प्रोजेक्ट बनवतो. परंतु मला सांगायचं असं आहे की तुम्हाला सबसिडी भेटताय म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करू नका. सबसिडी हा तुम्हाला तर मिळणारच आहे, कारण की जसं आपण म्हणतो की गॅसची जशी सबसिडी आपल्याला मिळते, तशीच आपल्याला आपण उद्योग उभा केल्यानंतर आपल्याला ती सबसिडी मिळणार आहे. तर आपल्याला ज्या गव्हर्नमेंटच्या योजना
गव्हर्नमेंटची स्कीम, गव्हर्नमेंटची कोणकोणती ग्रांट आहे, त्याच्यानंतर त्याला कोणकोणते डॉक्युमेंटेशन लागणार आहे. तर याचा आपण सर्व अभ्यास या चर्चासत्रामध्ये करणार आहे. मी उद्योगवर्धिनीचं पण धन्यवाद देतो की त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं. कारण की आम्ही जे काम करतो ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. आम्ही प्रायव्हेट बँक्स असतील, सहकारी बँका असतील, शेड्यूल्स बँक असतील, कोऑपरेटिव्ह बँक असतील. तर प्रत्येक बँकेचा आमचा एक क्रेडिटचा एक अभ्यास असतो की कुठलं प्रपोजल कुठल्या उद्योजकाचं पण काय अडचणी आहेत, काय त्याला डॉक्युमेंटरी काय लागणार आहे, गव्हर्नमेंटच्या बँका ज्या असतात त्याला कोणते कंप्लायन्सेस लागणार आहे. तर या सगळ्यांचा आपण या चर्चासत्रामध्ये आपण आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. परंतु मला सांगायचं आहे की ज्याला खरंच बिझनेस करायचा आहे तर त्याचं पॅशन असलं पाहिजे. कोणी म्हणतंय म्हणून बिझनेस करू नका. कारण की आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर अनेक लोकांच्या नोकरी गेलेल्या आहेत. तर कोणीतरी म्हणतंय की बाबा तू आता बिझनेस कर. बिझनेसमध्ये खूप चांगलं प्रॉफिट मार्जिन आहे आणि स्वतःचा बिझनेस राहिला तर 2 लोकांना आपण रोजगारही देऊ शकतो. तर सगळ्या उद्योजकांना सांगायचं आहे की तुम्ही हा जो काही बिझनेस तुम्ही निवडणार आहेत, ज्या काही योजनेमध्ये तुम्हाला लोन घ्यायचं आहे, तर ते लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हनी तुम्हाला ते लोन हे फेडता आलं पाहिजे. जेणेकरून आज जर तुम्ही छोट्या तिकीट साइज जसं लोन हे जे आहे, ते तुम्हाला 50,000 पासून तुम्ही त्याचं काही लिमिट नाही, किती पण लोन घेऊ शकतात. परंतु त्याची पण प्रत्येक एंटिटी वाईज, प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन वाईज त्याची मर्यादा ठरवलेली असते किंवा याला कुठल्या याच्यानुसार आपल्याला लोन हे द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर मागच्या चर्चासत्रामध्ये जर आपण विचार केला असेल, तर मी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, फायनान्शियल रेशो अनालिसिस म्हणजे नेमकं काय, त्यावरती आपण ती चर्चा केली होती. पण आजचा जो आपला टॉपिक आहे, की शासनाच्या कोणकोणत्या सबसिडीज आहे, शासनाच्या कोणकोणत्या योजना आहे, शासनाची कोणकोणती ग्रांट आपल्याला आपल्या उद्योजकाला एक सपोर्ट सिस्टीम. आपण असं म्हणत नाही की बाबा मला माझी ती सबसिडीची योजना आहे, मला सबसिडीज करायची आहे. शासन फक्त एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तुम्हाला एक काहीतरी बेनिफिट देत आहे. परंतु आज जसं आपण बघतो की गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहे. जसं आजचा आपण जो चर्चेचा जो विषय आहे, की गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणत्या? तर जसं आपण बघणार आहे, की एक गव्हर्नमेंटची मुद्रा योजना आहे. त्याच्यानंतर पी-एम-ई-जी-पी स्कीम आहे. म्हणजेच प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही एक शासनाची स्कीम आहे. त्याच्यानंतर सी-एम-ई-जी-पी स्कीम आहे. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याच्यानंतर सी-जी-टी-एम-एस-सी म्हणून शासनाची स्कीम आहे. क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. त्याच्यानंतर जे मराठा उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशी एक स्कीम आणण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट 2021 मध्ये पी-एम-एफ-एम-ई म्हणून स्कीम आहे. मायक्रो म्हणजे प्राईम मिनिस्टर फूड मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. म्हणजे आज जे तुम्ही जे काही सेगमेंट चालू करतायत, कोणी फूड इंडस्ट्री टाकणार असेल, कोणी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, कोणाचं ऍग्रीकल्चर काहीतरी ऍक्टिव्हिटी असेल, तर प्रत्येक सेगमेंटमध्ये काही ना काही स्कीम आहे ज्याचा आपल्याला लाभ घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणकोणते पात्रता आहे, निकष आहेत ते आपण बघूया. तर ह्या झाल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या अनेक सबसिडी पण आपल्याला योजना यामध्ये मिळणार आहे. तर याच्यामध्ये पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह 2019 ही एक सबसिडीची योजना आहे. त्याच्यानंतर एस-एफ-एस-सी ग्रांट आहे. स्मॉल फार्मर ऍग्रीकल्चरल कन्सोर्टियम ग्रांट ही पण एक एस-एफ-एस-सी फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी स्कीम आहे. त्याच्यानंतर जर तुमचं पोल्ट्री युनिट तुम्हाला टाकायचं असेल किंवा काही डेअरी युनिट असेल, तर त्याच्यासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आणि नाबार्ड तर याच्या माध्यमातून तुम्हाला ती सबसिडी मिळणार आहे. त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर मॅनेजमेंट फंड तर ते पण एक सबसिडीचा एक आपल्याला भाग आहे. तर गव्हर्नमेंटच्या हा अनेक योजना आहे. आपल्याला फक्त नावच माहिती आहे. परंतु बऱ्याच उद्योजकांना याचा पात्रता काय आहे, याचे निकष काय आहे, बँक कुठल्या आधारावर लोन देतात, बँक प्रपोजल का नाही करत, बँक प्रोजेक्ट रिजेक्ट का करतं, तर त्याला बरेच कारण आहेत. ते पण एक-एक स्कीममध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. ते या ठिकाणी जवळपास 15-16 उद्योजक आहेत, जे या चर्चासत्रामध्ये आलेले आहेत. तर प्रत्येकाला कोणाला काही डाऊट असेल, तर आपण एक-एक स्कीम नंतर घेऊया आणि ज्याचा डाऊट क्लिअर होईल सर्वांचे असं मी अपेक्षा करतो आणि आपण एक-एक स्कीमला सुरुवात करूया. तर मित्रांनो ज्यावेळेस ॲज अ नवीन उद्योजक म्हणून जो पण काय आहे, तर प्रत्येकाला
नेमकं स्कीम काय आहे हे माहित नसतं आणि बरेच उद्योजक आहेत की बँक म्हणतात सर या स्कीम मध्ये टाका तुम्हाला हा फायदा आहे, या स्कीम मध्ये टाका हा फायदा आहे. परंतु कस्टमरला ऍज अ उद्योजकाला बँकेच्या कोणकोणते GR आहेत, गव्हर्नमेंटचे ऑफिशियल GR बँकेकडे आहेत की बँक कुठल्या पद्धतीने त्याला लोन सँक्शन आणि डिस्बर्समेंट करतं. तर प्रत्येकाचे वेगवेगळे निकष आहेत. कुठे इंटरेस्टचा बेनिफिट भेटतो, कुठे इंटरेस्टचा बेनिफिट नाही भेटत. तर प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला आपली जी लोन मर्यादा आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण त्या स्कीम मध्ये लोन घेऊ शकतो. प्रत्येकालाच या स्कीमचा फायदा होईल असं मी म्हणत नाही. परंतु आपला बिझनेसचा आरसा, आपला जो बिझनेस आहे, बिझनेसचं जे मॉडेल आहे, ते आपण जर व्यवस्थित बनवलं, तर आपल्याला कोणतीही बँक लोन द्यायला नकार देत नाही. परंतु होतं काय, की आपण ज्यावेळेस आपण एखादा कुठलाही लोन करायचं असतं, तर आपण सांगतो, की सर मला ते ₹5,00,000 लोन हवंय किंवा सर मला 10,00,000 लोन पाहिजेल. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो. तर तो तुमच्याकडे नसतो. त्याच्यानंतर बँकेला डॉक्युमेंट्स काय लागतात? ॲक्चुअल प्रत्येक स्कीम वाईज डॉक्युमेंट्स हे वेगवेगळे आहे. तर प्रत्येकाला वाटतं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट दिलं म्हणजे माझं लोन झालं. तर असं नाहीये मित्रांनो. आपल्याला प्रत्येक कंप्लायन्सेस हे करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक डॉक्युमेंट्स तुम्ही साईज कशी निवडताय? 10,00,000 पर्यंत असेल तर मोजके डॉक्युमेंट लागतात. 10,00,000 ते 25,00,000 असेल किंवा 10,00,000 ते 50,00,000 असेल किंवा 10,00,000 ते 1,00,00,000 असेल किंवा 2 कोटी असेल किंवा 5 कोटी असेल. जशी तुमची गरज आहे त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स आपल्याला मॅन्डेटरी केलेले आहेत. तर आपण एक-एक स्कीमचा अभ्यास घेऊया. तर सगळ्यात सोपी आणि अतिशय म्हणजे कोलॅटरल फ्री आपण ज्याला म्हणतो की तारण द्यायची गरज नाही. प्रत्येकाला असं असतं की माझ्याकडे तारण आहे, परंतु मला तारण द्यायचंच नाही. मला ₹10,00,000 लोन पाहिजेल विथआऊट सिक्युरिटी असं प्रत्येक जण म्हणतो. पण खरंच त्याला प्रत्येक बँक हे ₹10,00,000 देणार नाही. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरी शासनाने तयार केलेल्या आहे. तर आपण पहिली जी स्कीम बघणार आहोत, ती आहे मुद्रा स्कीम. मुद्रा म्हणजे काय आहे, की एक प्रकारची स्कीम आहे. मायक्रो युनिट म्हणजे जे छोटे-छोटे उद्योग ज्याला चालू करायचे आहे, त्याच्यासाठी ही योजना आणलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे, की मायक्रो. जसं MSME आपण म्हणतो, की मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस. मध्यम, सूक्ष्म आणि लघु असे 3 कॅटेगरीज आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण ही जी योजना आहे, ही फक्त मायक्रो युनिटसाठी आहे. छोटे-छोटे घटकांना बँक सपोर्ट करत आहे. मग याच्यात छोटे-छोटे घटक कोणकोणते येतात? तर मी तुम्हाला तेही सांगेल. तर याचा जो फुल फॉर्म आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. म्हणजे ही पण एक गव्हर्नमेंटची लोनची स्कीम आहे. ही काय असं तुमच्यासाठी प्रत्येकासाठी नाही आहे. फक्त जे छोटे-छोटे घटक आहेत त्यांच्यासाठी ही एक एजन्सीज आहे. तर ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यामध्ये भाग घेतं आणि त्यातून जे काही नॅशनलाइज्ड बँक्स आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स आहे. तर अशा ज्या बँक्स आहेत जसं बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, म्हणजे आज आपण बघतोय की नॅशनलाइज्ड बँका फक्त 12 सरकारी बँका उरलेल्या आहेत. तर सगळ्या नॅशनलाइज्ड बँकेला ही स्कीम आहे. परंतु ही जी स्कीम आणण्याचा उद्देश काय होता, की छोटे-छोटे घटकांनी पुढे येऊन उद्योग स्थापन केला पाहिजे आणि त्यातून प्रत्येकाला पोटाला 2 किंवा 3 आपण त्यातून रोजगार निर्मिती करू शकतो आणि आपलं एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे ते आपण करू शकतो. तर अशा अनुषंगाने गव्हर्नमेंटने ही स्कीम आणली आहे. ही जी स्कीम आहे ही फ्री कोलॅटरल आहे. तर 10,00,000 पर्यंत आपण यात लोन घेऊ शकतो. परंतु प्रत्येकाला ₹10,00,000 लगेच मिळणार नाही. तर आता कोणाचं ब्युटी पार्लरचा बिझनेस असेल, कोणाचा टेलरिंगचा बिझनेस असेल, तर त्याला 10,00,000 ची गरज आहे का? ते आपण बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक प्रोजेक्टचा प्लॅन आपल्याला तयार करायला लागतो. तर ही जी स्कीम आहे, ही 8 एप्रिल 2015 पासून चालू आहे. बऱ्याच लोकांना मुद्रा योजना माहीत असेल, तर मुद्रा योजनेमध्ये आजच्या डेटला जर बघायला गेलं, तर 75% ते 80% अकाउंट्स हे NPAच्या स्टेजला गेलेले आहे. तर तुम्हाला हे जे मी सांगतोय, तर याचा अभ्यास असा आहे, की यातला कस्टमरचं म्हणणं असतं किंवा उद्योजकांचं म्हणणं असतं, ही शासनाची योजना आहे. त्याच्यामुळे आम्ही जो पैसा घेतलाय, आम्ही तो आमच्या पद्धतीने रिपेमेंट करू. परंतु आज आपण जी छोट्या पद्धतीने लोन घेतो आहे, मग ते 50,00,000 असो, 5,00,000 असो किंवा 10,00,000 असो, त्याची परतफेड आपल्याला ही बिझनेसमध्ये करावीच लागते. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, की याच्यात क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यात शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण असे 3 क्लासिफिकेशन केलेले आहे.
यामध्ये जो कोणी नवीन स्टार्टअप असेल, कोणी नवीन बिझनेसमॅन असेल किंवा फर्स्ट टाइम एंटरप्रिनर असेल, ज्याला ब्युटी पार्लर करायचं असेल, टेलरिंगचा बिझनेस करायचा असेल किंवा फळभाजी असेल, विक्रेता असेल किंवा त्याला अजून काही छोटी मशिनरी घ्यायची असेल, तर अशा उद्योजकांसाठी बँक इनिशियल स्टेजला तुम्हाला 50,000 रुपये इमिजिएट 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं सँक्शनिंग ते होऊ शकतं. याला कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट अहवाल द्यायची गरज नाही. तर हे जे 50,000 रुपये आहे, हे तुम्हाला बिझनेसमध्ये वापरायचे आहे. परंतु लोकं 50,000 घेतात आणि त्याचं जे काही ज्या पर्पजसाठी घेतलेले असतात, ते पर्पज फुलफिल करत नाही. आणि तो पैसा कुठेतरी डायव्हर्सिफिकेशन होतो आणि नंतर लोनला रिपेमेंटला अडचण येते. तर मित्रांनो, याच्यानुसार आपल्याला आपलं सिबिल सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा व्यवस्थित असला पाहिजे. आपलं सिबिलचं जे रेंज आहे, ते मी तुम्हाला जसं सांगितलंच असेल, की सिबिलची रेंज हे 300 ते 900 अशी कॅटेगराईज केलेली आहे. तर ज्याचा 700 ते 900 असेल, तो सिबिल चांगला मानला जातो आणि त्याला या स्कीमचा फायदा मिळतो. पण ज्याचा सिबिल हा खराब असेल, 600 ते 700 असेल, तर त्या ठिकाणी बँक तिथं रिस्क फॅक्टर असतो आणि बँक लोन देत नाही. मग लोकं म्हणतात, "सर आम्हाला लोनच भेटत नाही." तर तुमचं कारण असं असतं, की तुम्ही कुठेतरी क्रेडिट कार्ड घेतलेलं असतं. कुठेतरी बँकमध्ये डिफॉल्टर असाल, कुठेतरी काहीतरी सेटलमेंट केलेलं असेल, तर अशा घटकांमुळे सुद्धा बँक तुम्हाला लोन देत नाही. म्हणून ज्यावेळेस एक उद्योजक बँकमध्ये जातो, तर तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटी ही चांगली असली पाहिजे. म्हणजे आज जे तुम्ही आहेत तुमचं सगळं प्रोफाइल हे एकदम चांगलं असलं पाहिजे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं असलं पाहिजे, तर त्याला लोनमध्ये काहीच अडचण येत नाही. मग तुम्ही लोन होत नाही म्हणून तुम्ही एजंटकडे जातात, एजंटला पैसे देतात आणि तरीही तुमचं काम होत नाही. परंतु आज आम्ही जे लोन करतो, तर आम्ही विथआऊट म्हणजे कुठलीही इनिशियल स्टेजला फीज न घेता आम्ही त्यातले लोन करतो. ज्यावेळेस तुमचं लोन होईल त्याच्यानंतर आम्ही आमची प्रोफेशनल फीज घेतो. तर मला सांगायचं एवढंच आहे, की तुम्हाला तुमच्या बिझनेसचं पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, की मी ज्यासाठी लोन घेतो आहे, तर त्यासाठी मला हे पैसे वापरायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे, की याच्यात किशोर लोन. किशोर लोनमध्ये काय दिलेलं आहे, की तुम्ही जे काही तुम्हाला इक्विपमेंट पर्चेस करायचे आहे किंवा काहीतरी रॉ मटेरियल घ्यायचं आहे किंवा मशिनरी घ्यायची आहे आणि काहीतरी ॲडिशनल फंड तुम्हाला पाहिजे आहे, तर त्या ठिकाणी 50,000 पासून 5,00,000 तुम्हाला या ठिकाणी लोन आपण घेऊ शकतो. आणि तिसरी जी आहे तरुण योजना. तर तरुण योजनेमध्ये असं म्हटलं आहे, की तुमचं काहीतरी एक्झिस्टिंग आधी असलं पाहिजे. 2 वर्षाचे आयटी रिटर्न असले पाहिजे, शॉप ॲक्ट असलं पाहिजे, जीएसटी तर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर जीएसटी कॉपी लागेल. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल तर फूड लायसन लागेल. तर अशा पद्धतीने ज्याचं कोणाचं ॲक्टिव्हिटी जर असेल, तर त्याला बँक 10,00,000 पर्यंत सुद्धा या योजनेत लाभ लाभ हा मिळू शकतो. म्हणून गव्हर्नमेंटने असं क्लासिफिकेशन केलं आहे. जर तुम्ही फायनान्शियल इयर 20-21 चा जर विचार केला, तर आज जवळपास 4 करोड लोन हे सँक्शन झालेलं आहे. तर ही जी योजना आहे आपण बघतो की 50,000 पासून 10,00,000 पर्यंत मिळणार आहे. याचं जे रिपेमेंट पिरियड आहे, रिपेमेंट पिरियड म्हणजे काय की आपल्याला परतफेड किती वर्षात करायची आहे. तर याची जी परतफेड आहे ही आपल्याला 3 वर्ष ते 5 वर्ष करायची आहे. तर याला तुम्हाला जो व्याजदर लागणार आहे, जो इंटरेस्ट रेट लागणार आहे, हा नॉर्मली 8.5% ते 9% किंवा 9.5% पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला हे लोन मिळणार आहे 3 वर्ष किंवा 5 वर्षासाठी. तर याच्यासाठी तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. मेनली तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, दुसरं तुमचं आधार कार्ड, ज्याच्या नावाने आपल्याला बिझनेस करायचा आहे, त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, घराचं लाईट बिल, त्याच्यानंतर शॉप लायसन. जर तुमचं युनिट जर रेंटवर असेल, तर आपल्याला रजिस्टर रेंट एग्रीमेंट आपल्याला जोडावं लागतं. त्याच्यानंतर जे तुम्हाला पर्चेसिंग करायचं आहे, जसं फर्निचर असेल, मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही कोटेशन, काही एस्टिमेट घ्यायला लागतात. तर आपण हे आता आता एवढं सिस्टम सोपी झालेली आहे, की तुम्हाला ऑनलाईन सिस्टमनुसार तुम्हाला इमिजिएट कळेल, की मला किती लोन सँक्शन होईल आणि कोणत्या बँकमध्ये मी टाकू शकतो. तर प्रत्येकाचं कुठे ना कुठे सेव्हिंग अकाउंट असेल, तर पहिला प्रेफरन्स आपलं ज्या बँकमध्ये अकाउंट आहे, ज्या बँकमध्ये ट्रान्झॅक्शन आहे, ज्या बँकमध्ये आपण खूप वर्षापासून जोडलेलं आहे, त्या बँकेला आपण फर्स्ट प्रेफरन्स हा दिला पाहिजे. जेणेकरून बँकेला तुमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड आणि सिस्टम ही इमिजिएट त्या ठिकाणी बघता येते. तर त्याच्यामुळे
गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पोर्टल पण आहे www.mudra.co.in. तर याच्यावरती सुद्धा ऑफिशियल तुम्ही पोर्टलवर जाऊन तुम्ही तिथं चेक करू शकता की फॉर्म एकदम सिंपल आहे, सोपा आहे. तर ही शासनाची सर्वात महत्वाची आणि पहिली स्कीम आहे मुद्रा योजना. यामध्ये कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही विचारावं. आपण 5 मिनिटं प्रत्येक स्कीम मध्ये क्वेश्चन आन्सर घेऊया आणि एक एक स्कीम तुम्हाला समजेल या अनुषंगाने आपण पुढे चर्चा सुरू करूया. तर कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सर, म्हणजे जीएसटी कसं काय काढायचं? जीएसटी नंबर. सर याच्यामध्ये जीएसटी असा आहे, ज्यावेळेस आपण इनिशियल स्टेज बिझनेस स्टार्ट करतो आहे तर याचा जीएसटीचा जो कम्प्लायन्सेस आहे तर तो थोडासा हेक्टिक आहे. दर महिन्याला आपल्याला जीएसटीचा रिटर्न भरायला लागतं. परंतु तुमचा टर्नओव्हर हा जर सर्व्हिस सेक्टर असेल तर 20 लाखापर्यंतच्या पुढे जर जाणार असेल तर जीएसटी काढून घ्या. तर दुसरा असा आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टाकणार असेल तर तुमचा वर्षाचा टर्नओव्हर हा 40 लाख रुपये असला पाहिजे. तर त्याच्यावरती जर जाणार असेल तर तुम्ही जीएसटी काढून घ्या. तर तुम्हाला जर सप्लायरनी जे कोटेशन तुम्ही घेत आहे त्यात त्यांनी जीएसटी लावून दिलेला असतो 18% मशीनचा. समजा तुमची मशिनरी कॉस्ट 8 लाख रुपये असेल, त्यात जीएसटी जर 18% आहे तर तो 1 ते 1.5 लाखाचा जो जीएसटी आहे त्यातला जो स्टेटचा जो जीएसटी 9% असतो तो तुम्हाला सेट ऑफ भेटतो. तर त्यासाठी जर तुम्हाला ते पैसे परत पाहिजे असेल रिफंड म्हणून तर तुम्ही जीएसटी नंबर हा काढणं गरजेचं आहे. परंतु तुमच्या टर्नओव्हर जर होतच नसेल तर त्या ठिकाणी जीएसटी रिटर्न काढायची गरज नाही छोट्या लोनसाठी. ओके ओके. आणि सर, ट्रेडिंग साठी हॅलो. वापरता येतं का? काय हॅलो. सर? हॅलो. ट्रेडिंगचा बिझनेस करायचा असेल तर लोन भेटतं का आपल्याला? ट्रेडिंग साठी भेटतात ना सर. अच्छा. ओके. हॅलो. हा बोला. मी भगवान जाधव बोलतोय. बोला ना सर. हॅलो. बोला ना बोला. मला असं विचारायचं तुम्हाला, गोट फार्मिंग बद्दल लोन भेटेल काय? गोट फार्मिंग बाबत हॅलो. पण लोन भेटतो सर, काही अडचण नाहीये. पण तुम्हाला त्या गोटचं कोटेशन वगैरे घ्यायला लागतं. अजून दुसरं काय? कोटेशन घ्यायला लागतं सर. हॅलो. पण तुम्हाला गोट घ्यायचे आहेत ना. हा. पण लोन कसं होईल त्याच्यावरती असं विचारतोय मी. लोन सर असं आहे, याच्यामध्ये जे काही कोटेशन कॉस्ट तुमची राहणार आहे किंवा तुम्हाला काही शेड बांधायचं आहे, लोन घ्यायचे आहे आणि अजून काही करायचं असेल तर तुम्ही जे काही कोटेशन असेल त्याच्या 85% पर्यंत बँक तुम्हाला लोन देईल. 15% तुम्हाला स्वतः हा. स्टार्ट करता येईल. तर त्याच्यासाठी दुसरे डॉक्युमेंट काय लागतील अजून? त्याच्यासाठी दुसरे डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर शेतीमध्ये जर तुम्ही शेड बांधणार असाल तर शेतीचा सातबारा उतारा, त्याच्यावर कुठलाही पूजा नको. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये असेल तर ग्रामपंचायत एनओसी, कोटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तुम्हाला तुमचं हे लागेल एस्टिमेट शेडचं. चालेल थँक्यू. सर नमस्ते, पुण्यावरून बोलतोय हर्षल बेराडे. बोला. सर आवाज येतोय माझा? बोला ना सर. तर तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी बोलला होता की तुम्ही लोन म्हणजे लोन करून म्हणजे तुम्ही जे काही कन्सल्टन्सी घेता पूर्ण, तर ते लोन करून देता का तुम्ही, म्हणजे तुमच्या याच्याकडून पूर्ण? हो, आपण पूर्ण लोनची कन्सल्टन्सी करतो सर. म्हणजे फायनल स्टेज पर्यंत करून देता का? पूर्ण लोन सँक्शन आणि डिस्बर्समेंट पूर्ण प्रोसेस नाशिक मध्येच करतो. ओके. बाहेर पुण्यामध्ये वगैरे? पुण्यामध्ये नाही करत सर अजून. मी आता पुण्यामध्ये आहे, तर माझं कमीत कमी 2004 पासून माझं अकाउंट असेल महाराष्ट्र बँकेमध्ये आणि त्याच्या माझा व्यवहार चांगला आहे माझा त्या बँकेसंदर्भामध्ये, तो काही विषय ओके. नाहीये. परंतु काय होतंय की बँकेशी 1 to 1 करणं तर त्या गोष्टी होऊ शकतात. मी स्थानिक लेवलला आहे, परंतु जर तुम्ही त्या पद्धतीने जर करून देत असाल तर म्हटलं तुमची जे काही कन्सल्टन्सी फी असेल तर काही असेल तर आम्ही तुम्हाला
बेअर करेल. परंतु प्रश्न असा होता की बुवा तुम्ही जर लास्ट पर्यंत जर तुम्ही घेतात का, हा माझा प्रश्न होता तुम्हाला. येस 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 पूर्ण कन्सल्टन्सी देतो. आणि मेनली काय होतं की जर तुम्ही उद्या लोन भरलं नाही तर बँक मॅनेजर पर्यंत आमचं रिप्रेझेंट असतं, म्हणून बँक मॅनेजर आम्हाला कंटिन्युअस कॉल करतो, सर हा व्यक्ती आहे तो पेमेंट करत नाहीये, तर प्लीज त्यांचा पण फॉलोअप घ्या. म्हणजे आम्ही असं नाही की लोन झालं म्हणजे आमचं काम संपतं. पुढे जर काही कंप्लायन्सेस कम्प्लीट करायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आमचा बँकेलाही सपोर्ट असतो. तर आपल्याला एक सबसिडीसाठी किंवा याच्यासाठी आपल्याला ते काम करायचंच नाहीये. आपण एक प्रॉम्प्ट काम करायचं आहे आणि एक इमानदारीने काम करायचं. आपल्या व्यवसायामध्ये उतरायचं याचा अर्थ असा नाही की बुवा चला तुझं चातुर्मातुर करायचं नाहीये. हे लॉंग टर्म साठी करायचं काम आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला चॅट बॉक्स मध्ये नाव नंबर देऊन टाका, ते उद्योगवर्धिनीवाले तसं शेअर करतील मला. हॅलो सर, माझं जिथे सोनवणे साहेबांशी बोलणं झालेलं आहे माझं, मला सरांची अपॉइंटमेंट घ्यायची होती त्या संदर्भामध्ये. मी नाशिकला शक्यतो जमलं तर रविवारी येणार आहे. तर मग मी तुमची भेट घेतो पुण्यावरून आल्यावर. चालेल. पुण्यावरून ओके. येणार आहे मी. चालेल. येस अजून कोणाचे काही प्रश्न आहे या स्कीम बद्दल? सर अरुण गोस्वामी बोलतोय. बोला. तर तुम्हाला फोन केला होता, तुम्ही ऍड्रेस पाठवला होता, ऍड्रेस पाठवला नाही. सर मी तुम्हाला मेसेज केला होता. ऍक्च्युली 2-3 दिवस मी थोडं बिझी होतो. हा. मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही येऊन जा. ओके ओके. येस. आणि सर विचारायचं असं होतं, माझं एक स्वतःच हे आहे, वर्कशॉप आहे. तर सेटअप आहे पूर्ण, म्हणजे 2 वर्ष झाले त्याला चालू करून. तर त्याचं जीएसटी घेतलेलं नाही अजून. तर त्याच्यावर लोन करता येईल का हा मुद्राचं? हा करता येईल ना सर, काय अडचण नाही. त्याला आयटी रिटर्न वगैरे पण नाही आहे थोडक्यात अजून. नाही, प्रोजेक्शन बेसवर बँक लोन देतात, काय अडचण नाही. ओके ठीक आहे. चालेल. तर पुढची जी योजना आहे सर बोला. 3 वर्षासाठी जर का 8.5% हे घेतलेलं लोन 8.5% इंटरेस्टनी, तर तो इंटरेस्ट स्थिर राहतो का 3 वर्षापर्यंत? कारण बरेचदा इंटरेस्ट कमी जास्त असं होत राहतो ना, अस्थिर असतो. मॅडम आवाज कमी आला, परत एकदा सांगता का? 3 वर्षासाठी जर का लोन घेतलेलं 8.5% इंटरेस्ट, तर तो रेट स्थिर राहतो की कमी जास्त होत राहतो? मॅडम तो दरवर्षी रिव्ह्यू होतो. बँक दरवर्षी रिव्ह्यू करते आणि दरवर्षी तुमचं रेटिंग जर कमी जास्त झाली तर त्यानुसार तुम्हाला रेट सुद्धा हा कमी जास्त होऊ शकतो. असं फिक्स नाहीये. थँक्यू. येस येस. चालेल, आपण पुढची योजना घेऊया. सर मी चॅट बॉक्स मध्ये नाव नंबर पाठवून दिलाय माझा. ठीक आहे सर, ठीक आहे. चालेल. पुढची जी योजना आहे ती प्रत्येकाला नाव माहित असेल, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही एक पीएमजीपी योजना आहे, जे आर्थिक मागासवर्गीय आहे, जे रुरल भागामध्ये असतील किंवा ज्याच्याकडे काही नसेल, म्हणजे आयटीआर पण नसतील, तर अशा घटकांसाठी ही योजना प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना सुरू झाली. तर ही योजना 4 एप्रिल 2008 पासून सुरू आहे. तर यामध्ये काय आहे की जे रुरल एरिया जो आहे त्याला कुठेतरी व्यवस्थित डेव्हलपमेंट करायचं, प्रमोट करायचं, तर हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि जे काही वुमन एम्पॉवरमेंट आहे, ज्या काही महिला आहेत त्यांचं सशक्तीकरण करणं, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट वाढवणं, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने ईडीपी कोर्स सुद्धा तयार केलेला आहे. किंवा तुम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये तुम्ही यातून उद्योगाची माहिती घ्या. म्हणजे कुठलाही बिझनेस करत असताना तुम्हाला त्याची कल्पना असली पाहिजे. त्याच्यामुळे एक ईडीपीचा कोर्स सुद्धा तुम्ही त्याचा करू शकतात. तर ही जी आहे की याच्यापासून काय होणार आहे की तुम्ही जो काही उद्योग करणार आहे त्यातून तुम्ही जे काही अनएम्प्लॉयमेंट युथ आहे त्याला कुठेतरी आपल्याला रोजगार देऊन त्यांना जास्तीत जास्त आपल्याला पुढे आणण्याचं काम या योजनेचा मेन उद्देश आहे. तर या योजनेचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे छोटे छोटे उद्योग आहेत तर ते या ठिकाणी येऊ शकतात. आणि याच्यामध्ये असं आहे पीएमजीपी योजनेमध्ये की तुमची जी काही कॅपॅसिटी आहे, म्हणजे इथं जसं म्हटलेलं आहे की टू इन्क्रीज द वेज अर्निंग कॅपॅसिटी ऑफ आर्टिसन्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू इन्क्रीज इन द ग्रोथ रेट ऑफ रुरल अँड अर्बन एम्प्लॉयमेंट. म्हणजे जे काही आपलं शहरीकरण आहे किंवा ग्रामीण भाग आहे
या ठिकाणी आपली जी काही कॅपॅसिटी आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कसे तयार होईल, तर या अनुषंगाने ही योजना आहे. तर या योजनेमध्ये जी एलिजिबिलिटी ठेवलेली आहे, तर यामध्ये 18 वर्ष हे कंप्लीट असले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं शिक्षण हे किमान 7वी आणि ते किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे किमान 7वी पास तरी तो असला पाहिजे. तर याच्यामध्ये इन्कम जो आहे तर त्याची कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत नाही. आणि या योजनेमध्ये जर तुमचं जे सर्व्हिस सेक्टर असेल, तर सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टरमध्ये लोन होईल. आणि जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकत असेल, तर त्या ठिकाणी 25 लाखापर्यंत तुम्हाला आपण प्रोजेक्ट हा प्रकल्प खर्च घेऊ शकतो. तर ह्या बेसिक त्याच्या जे आहे एलिजिबिलिटी पात्रता ठरवून दिलेल्या आहे. याच्यामध्ये नवीन प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो. तर नवीन प्रोजेक्टमध्ये जवळपास 50-60 उद्योग तुम्ही उभे करू शकता. जसं डाळ मिल असेल, पापड मिल असेल, पोहा युनिट असेल, छोटे-छोटे उद्योग, लेडीज असेल, गारमेंट असेल, टेलरिंग असेल, असे उद्योग या ठिकाणी येऊ शकतात. परंतु आज आम्ही बघतो की होतं काय की पीएमजीपी आणि याच्यामध्ये असं आहे की एका कुटुंबामधून एकच व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकतो. या योजनेचा लाभ याच्या अगोदर जर कुठल्या योजनेचा लाभ जर सरकारी योजनेचा घेतला असेल, तर त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. आणि याच्यामध्ये तुमचा जो सिबिल स्कोर आहे हा चांगला असला पाहिजे. जर तुमचा आधी जर सिबिल खराब असेल, तर तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही. बऱ्याचदा अशा अडचणी आम्ही बघतो की हसबँडचं सिबिल हे खराब असतं. म्हणजे त्याचं काहीतरी सेटलमेंट असेल, गोल्ड लोन भरलेलं नसेल, तर अशा याच्यामध्ये तो म्हणतो मी आता बायकोच्या नावावरती लोन घेतो. मग बायकोच्या नावावरती जरी त्यांनी लोन घेतलं, तरी हसबँडचा सिबिल हा बँकमध्ये चेक होतो. तर त्याला असं वाटतं की म्हणजे एखाद्याने जर कोणाला माहित असेल, कोणाच्या काही केसेस आल्या पण असतील तुमच्यापर्यंत किंवा तुमच्यामधूनच कोणतरी असू पण शकतो की म्हणजे हसबँडचा सिबिल खराब आहे आणि मिसेसच्या नावाने त्याने ऍप्लिकेशन केलं असेल. पण ज्यावेळेस हिची जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन प्रोसेस आहे. तुम्ही जर पीएमईजीपी योजनेच्या याच्यामध्ये पोर्टलला जर गेलात, www.pmgp.gov.in या पोर्टलला गेलात तर तुम्हाला दिसेल की तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतात. या योजनेमध्ये पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, LLP किंवा ट्रस्ट हे लोक या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकत नाही. तर ही जी योजना आहे ही फक्त इंडिव्हिज्युअल लाभार्थ्यांसाठी आहे. तर यामध्ये जे काही कॅटेगरी केलेली आहे तर याच्यामध्ये कास्ट वाईज त्यांना सबसिडी पण मिळणार आहे आणि प्रोजेक्ट कॉस्ट सुद्धा डिफाईन केलेली आहे. तर याच्यामध्ये ज्याची कास्ट ओपन कॅटेगरी आहे आणि जर तो अर्बन एरियामध्ये असेल किंवा रुरल एरियामध्ये असेल, तर त्याच्यावर त्याला सबसिडी पण मिळणार आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण डिफाईन केलेलं आहे. तर यामध्ये 10% कॉन्ट्रीब्युशन आपल्याला ओपन कॅटेगरी जो आहे त्याच्यासाठी लागेल. आणि जर तो SC, ST, वुमन एंटरप्रिनर किंवा फिजिकली काय हँडिकॅप असेल, तर 5% त्याला स्वतःचा हिस्सा हा बिझनेस मध्ये टाकणं गरजेचं आहे. तर सबसिडीचा जर विचार केला तर अर्बन कॅटेगरीमध्ये जर ओपन कॅटेगरी असेल तर 15% आणि जर रुरल कॅटेगरी असेल तर 25% सबसिडीचा फायदा आहे. आणि जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये जर गेलात तर 25% तुम्हाला सबसिडी मिळणार आहे आणि 35% तुम्हाला रुरल भागासाठी सबसिडी मिळणार आहे. तर बरेच उद्योजक असं असतात की सर मला एवढी सबसिडी पाहिजे, 35% सबसिडी आहे तर 35% पाहिजे. परंतु त्यांना हा GR माहित नसतो, त्यांना काय कुठल्या गोष्टी असतात, किती कॉन्ट्रीब्युशन टाकायचं आहे हे काहीच माहित नसतं. एखादा मित्र म्हणतोय सर 35% सबसिडी आहे, पीएमजीपीत ऍप्लिकेशन करायचं आहे. परंतु तुझी कास्ट काय, तुझा बिझनेस काय, तू SC आहे का ST आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या GR मध्ये बघू शकतात की GR काय म्हणतो की 5% तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. उरलेलं जे आहे तुम्हाला बँकेचं लोन घ्यायचं आहे आणि गव्हर्नमेंटची सबसिडी घ्यायची आहे. ही जी सबसिडी आहे ही तुम्हाला एका महिन्यात किंवा 2 महिन्यात येत नाही. ही सबसिडी तुम्हाला तुमचं अकाउंट हे 3 वर्ष हे स्टँडर्डाइज असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा जो काही आउटस्टँडिंग बॅलन्स राहील त्यातून ती सबसिडी मायनस होऊन उरलेल्या याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट भरायचा आहे. तर अशी ही एक योजना आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल तर 25 लाखापर्यंत आपण प्रोजेक्ट प्रकल्प हा घेतला जाऊ शकतो. आणि जर सर्व्हिस सेक्टर असेल तर 10 लाखापर्यंत आपल्याला यामध्ये प्रोजेक्ट हा ठरवला गेला जातो. आता सर्व्हिस सेक्टर म्हणजे तुम्ही
IT असेल, तुमचं त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री असेल, कॉम्प्युटर सिस्टम असेल, तर त्या आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये मोडतो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मग तुम्ही फूड इंडस्ट्री टाकणार असेल किंवा काही कॅचअपचा प्रोजेक्ट असेल किंवा काही काजूचा प्रक्रिया युनिट टाकणार असेल, तर त्याच्यासाठी 25 लाखापर्यंत आपण प्रोजेक्ट कॉस्ट घेऊ शकतो. आता प्रोजेक्ट कॉस्ट डिफाईन करत असताना नेमकं प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये काय काय येतं, तर तुमचं मशिनरी असणार आहे, तुमचं इक्विपमेंट असणार आहे, तुमचं फर्निचर असेल, तुमचं कॉम्प्युटर असेल, सीसीटीव्ही कॅमेरा असेल, जनरेटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, दॅट इज युअर प्रोजेक्ट कॉस्ट. आणि मीन्स ऑफ फायनान्स म्हणजे काय असतं, की तुमचं ओनर कॉन्ट्रीब्युशन 5% आहे, त्याच्यानंतर तुमचं सबसिडी 35% आहे, उरलेलं 60% हे बँकेचं कर्ज आपल्याला मिळणार आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे, की बँक तुम्हाला 90% लोन देणार किंवा 95% लोन देणार. इट डिपेंड्स ऑन युअर कॅटेगरी. तुम्ही SC ST आहात का, ओपन आहात का, वुमन एंटरप्रेन्योर आहात. तर अशा अनुषंगाने ही पण अतिशय चांगली योजना आहे. परंतु जसं याची जी काही प्रोसेस आहे तीही मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर बँकमध्ये ज्यावेळेस तुम्हाला वर्किंग कॅपिटल खेळतं भांडवल जे पाहिजे आहे, हे तुमचा प्रकल्प जो काही खर्च आहे त्याच्या 30% पेक्षा जास्त नको. म्हणजे आज जर तुमचा प्रोजेक्ट हा 20च लाख रुपये असेल, तर त्याच्या 6 लाखापर्यंत आपण खेळतं भांडवल यामध्ये कन्सिडर हे करू शकतो. याचं जे रिपेमेंट आहे, हे 7 वर्षासाठी रिपेमेंट राहणार आहे. याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, हा 8.5% ते 9% राहील आणि याला पण बेसिक डॉक्युमेंट्स आहे. फक्त ॲडिशनल 2-3 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी द्यायला लागतात. ते एक तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट स्टेटमेंट हे बेसिक झालं. त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला देणं बंधनकारक आहे. रूरल एरियाचं सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर ADPचं ट्रेनिंग घेणं एक गरजेचं आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं हे आम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बनवून देऊ शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्या लेव्हलला तो बनवून घेऊ शकतात. तर ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे सध्या फक्त इंडिव्हिज्युअलसाठीच आहे. www.kviconline.gov.in याच्यावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. बेसिक डाटा असतो, बेसिक फॉर्म असतो. तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचं बिझनेसचा ॲड्रेस, बिझनेसचं नाव, त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का, नवीन युनिट आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायला लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करायला लागतं. कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर ते DIC मध्ये जातं, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर. त्याच्यानंतर तुमचं ज्या बँकमध्ये अकाउंट असेल त्या बँकेचा तपशील द्यायला लागतो आणि त्या बँकमध्ये आपल्याला ते लेटर मिळतं आणि ते लेटर घेऊन बँकेत जायचं. बँक तुम्हाला स्क्रुटिनाइज करेल, तुमच्या घरी व्हिजिट करेल, इन्स्पेक्शन करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत लोन मिळेल. परंतु आज आपण बघतो की 90% बँका या ज्या PMGP आणि CMGP योजना आहे यामध्ये लोन देत नाही. तर का देत नाही? कारण की तुम्हाला या योजनेची माहिती नसते. तुम्हाला या योजनेचा GR माहित नसतो. फक्त 35% सबसिडी आहे. म्हणून तुम्ही 2 कागदपत्रे घेऊन जातात. तर तुम्हाला जर या अनुषंगाने जर तुम्ही व्यवस्थित केलात, वेळ लागणार आहे. कुठलंही लोन हे 2 दिवस किंवा 5 दिवसात होत नाही. बँकेलाही टाईम लिमिट हे 30 दिवस किंवा 60 दिवस दिलेलं आहे. आणि तुम्ही ज्या बँकेत कर्ज घेणार आहात त्या बँकेला सुद्धा तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक आहे, की तुम्ही या स्कीममध्ये लोन देणार आहात का नाही देणार आहात. त्याच्या अनुषंगाने आपण जर अगोदरच बँकेशी कम्युनिकेशन करत राहिलो, सर मी असा आहे, मी असा प्रोजेक्ट करणार आहे, हा माझा प्रकल्प अहवाल आहे, तर मी तुमच्या बँकेमध्ये ॲप्लिकेशन करतो आहे. बँकेकडून सुद्धा तुम्ही आधी कन्फर्मेशन घेऊन घ्या, सर बँक आम्हाला लोन देणार आहे की नाही देणार आहे. त्याच्यानंतर DIC कडून लेटर त्या अनुषंगाने बँकेचा नाव, बँकेचा IFSC कोड टाका आणि ते लेटर जनरेट करा. जे तुमचं दोन्ही बाजूनी तुम्ही कन्फर्म असतात की DIC कडून लेटर मिळत आहे, बँकेकडून कन्फर्मेशन आहे आणि तुम्हाला बँकेसोबत असलेलं बॉन्डिंग तुम्हाला जपायचं आहे. तर अशा अनुषंगाने 25 लाखापर्यंत तुम्ही यामध्ये लोन घेऊ शकता आणि सबसिडीचं जे काही क्वांटम आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही सबसिडी सुद्धा घेऊ शकतात. याची जी इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे ही KVIC आहे रूरल एरियासाठी. अर्बन एरियासाठी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आहे. जसं तुम्हाला सांगितलं की CMGP एक योजना आहे, म्हणजेच ही राज्य शासनाची लॉन्च केलेली आहे 1/8/2019 मध्ये. त्याला चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम असं त्याचं पूर्ण नाव आहे. याच्या सुद्धा गाईडलाईन सेम आहे, GR सेम आहे. फक्त याच्यामध्ये कॅप लिमिट ही 50 लाखापर्यंत दिलेली आहे. याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर असेल तर 10 लाख आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल तर 50 लाखापर्यंत या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतो.
याच्यामध्ये पण वय हे 18 वर्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन किंवा हँडिकॅप असेल तर 5 वर्ष अजून रिलॅक्स असेल. तर 50 ज्याचं वय 45 किंवा 50 असेल तर तिथपर्यंत तो ऍप्लिकेशन हे करू शकतो. तर याच्यामध्ये प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, सेल्फ हेल्प ग्रुप या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतो. ते एक तुम्हाला यामध्ये सांगतो. त्याच्यानंतर जसं तुम्हाला कॅटेगरी वाईज जे फंडिंग सांगितलं आहे ते पीएमईजीपीत पण सेम आहे आणि सीएमईजीपीत पण सेम आहे. याच्यामध्ये फक्त सिलिंग लिमिट जे आहे ती 50 लाखापर्यंत आपली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरीला 10% मार्जिन आहे आणि एससी एसटीला 5% टाकायचं आहे. उरलेलं जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बँक लोन 75% आणि जर एससी एसटी असेल तर 70% पर्यंत बँक लोन होईल. तर ही अतिशय चांगली योजना सीएमजीपी आहे. परंतु एका एका फॅमिलीमध्ये 2-2, 3-3 लोक ऍप्लिकेशन करतात आणि ते कुठेतरी अडचणीमध्ये येऊन जातात. याच्यामध्ये पण कंडिशन सेम आहे की या ठिकाणी तुम्ही 30% पर्यंत तुम्ही वर्किंग कॅपिटल करू शकतात. जर शेड बांधायचं असेल तर 20% कन्सिडर यामध्ये कॉस्ट होऊ शकते. याला पण रिपेमेंट पिरियड, रेट ऑफ इंटरेस्ट सेमच आहे. बेसिक डॉक्युमेंट सुद्धा याच्यामध्ये सेम आहे. याच्यामध्ये जी वेबसाईट आहे maha.cmgp.gov.in याच्यामध्ये तुम्हाला ते ऍप्लिकेशन करायचं आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये 50 लाखापर्यंत जर कोणाला प्रोजेक्ट करायचा असेल तर तो या योजनेमध्ये आपण त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. आणि ही चांगली स्कीम आहे. बँका सुद्धा याला लोन द्यायला काही अडचण येत नाही. परंतु प्रत्येकाचा कल असतो की बुवा सर विदाऊट सिक्युरिटी मला लोन पाहिजे. कधी-कधी असं असतं की बँकेला सुद्धा आता एनपीएचे एवढं डिफिकल्टीज झालेली आहे. तर बँक तारण मागतं, सिक्युरिटी मागतं. तर त्या ठिकाणी तुमची पण तेवढी गरज असली पाहिजे की काहीतरी एल-आय-सी पॉलिसीज द्या किंवा काहीतरी एफडी करतोय सर 2-5 लाखाची. तर अशा अनुषंगाने बँक पण रिस्क फ्री होते आणि तुम्हाला या योजनेमध्ये लोन हे भेटून जातं. याची पण रुरल एरियासाठी केव्हीआयसी आहे आणि अर्बन एरियासाठी डीआयसी इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे. तर अशी ही योजना आहे पीएमईजीपी आणि सीएमईजीपी. तर बऱ्याच लोकांना अडचण येते की पीएमईजीपी टाकू का सीएमईजीपी टाकू. तर ज्याला 25 लाखापर्यंत प्रोजेक्ट करायचा आहे त्यांनी पीएमईजीपीत ऍप्लिकेशन करा. ज्याला 50 लाखापर्यंत करायचं आहे त्यांनी सीएमईजीपीत करा. अशी ही अतिशय चांगली योजना आहे. त्याच्यानंतर पुढची ही जे युथ आहे, जो मराठा युथ आहे, तर जे लोक म्हणजे आपण बघत आहात की सध्या मराठासाठी शासनाची ही अतिशय व्याज परतावा योजना आणलेली आहे. म्हणजे बँकेला जो काही इंटरेस्ट लागणार आहे 8%, 9%, तर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून व्याजाचा परतावा योजना यामध्ये मिळणार आहे. तर यामध्ये गट असतील, फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला याचा लाभ हा होऊ शकतो. जे काही व्याज तुम्हाला भरायचं आहे ते महामंडळ परत तुम्हाला करणार आहे. म्हणजे आज तुम्ही व्याज भरणार आहे, पण ते आपल्याला ऑनलाईन पोर्टलला टाकायला लागतं त्यांचं सँक्शन लेटर, अप्रायझल. त्याच्यानंतर त्याचा व्याजाचा परतावा आपल्याला हे आपल्या अकाउंटला क्रेडिट होणार. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत तुम्ही प्रोजेक्ट करू शकतात. बँकेचा जो रेट आहे तो 12% नुसार आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो आणि जो काही इंटरेस्ट आहे तो तुम्हाला रिएम्बर्समेंट होतो. पुन्हा तुमच्या अकाउंटला येतो सिस्टीम नुसार. तर याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे एज लिमिट आहे ते 50 असलं पाहिजे आणि जर फिमेल असेल तर 55 वर्षापर्यंत तुम्ही ऍप्लिकेबल होणार. ही जी वेबसाईट आहे हे ऑफिशियल पोर्टल आहे www.mahaswayam.in. याच्यावरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यानंतर एक एलओआय निघतं, लेटर ऑफ इंटेंट. ते एलओआय घेऊन बँकमध्ये जायचं. बँकमध्ये सगळे कागदपत्र द्यायचे. आधार कार्ड, पॅन कार्ड, आयटीआर, त्याच्यानंतर तुमचं बँक स्टेटमेंट, कोटेशन हे दिल्यानंतर त्याच्यामध्ये टेक्निकल कंडिशन अशी आहे की तुमचं वर्षाचं जे काही तुमचं इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा जास्त नको. म्हणजे तुम्ही जो आयटीआर भरता त्याचं अॅन्युअल इन्कम हे 8 लाख पेक्षा जास्त नको. जर तुमचं 10 लाख असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा ऍक्सेप्ट केला जात नाही. तर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला घ्यायला लागतो जर तुमचा आयटीआर नसेल तर. आणि आयटीआर असेल तर त्या ठिकाणी तुमचं ग्रॉस इन्कम हे कन्सिडर केलं जातं. तर त्याच्यानंतर हे जे आहे
तर याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर जे काही ग्रुप लोन आहे, इंटरेस्ट रिअम्बर्स 50 लाखापर्यंत या ठिकाणी तुम्ही लोन हे घेऊ शकता. तर याचा सुद्धा ऑफिशियल पोर्टल आहे. तुम्ही ऑफिशियल पोर्टलवर जाऊन ऍप्लिकेशन करू शकता. तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजून त्याच्यानंतर करून बँकेपर्यंत लोन सँक्शन करायचं जबाबदारी आम्ही घेतो. त्याच्यानंतर जे काही फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल त्याच्यासाठी पण सेम या ठिकाणी क्रायटेरिया आहे. हे पण इंटरेस्ट फ्री लोन आहे. याचं जे रिपेमेंट पिरियड आहे 5 वर्ष असेल, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 12% असणार आहे. ते पूर्ण इंटरेस्ट फ्री लोन आहे. ते पूर्ण रिएम्बर्समेंट होतं. तर याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, रेंट ॲग्रीमेंट, कोटेशन, इन्कम टॅक्स रिटर्न कॉपी, DPR हे नॉर्मल पेपर्स आपल्याला बनवावाच लागेल. जर तुम्ही फूड इंडस्ट्री असो, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, सर्व्हिस सेक्टर असो, तर प्रत्येकासाठी या योजनेमध्ये लाभ घेता येतो. याची जी वेबसाईट आहे, जर तुम्हाला सांगितलं की udyog.mahaswayam.gov.in, तर याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. याचं ऍप्लिकेशन 1 दिवसामध्ये जर झालं तर 24 तासात आपल्याला LOI येतो. तो LOI आपण बँकेत घेऊन जायचं. बँकेत फाईल झाल्यानंतर सँक्शन लेटर असतं. ते सँक्शन लेटर LOI महामंडळाच्या वेबसाईटला जाऊन तिथं अपलोड करायचं. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट इंटरेस्ट जो काही तुम्ही भरणार आहे तो रिएम्बर्समेंट होतो. तर जर तुम्हाला याचं अजून डिटेल माहिती हवी पाहिजे असेल तर अण्णासाहेब पाटीलचं आपलं ऑफिस पण आहे उद्योग भवनला. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही पर्सनली माहिती घेऊ शकतात आणि प्रोसेस करू शकतात. तर ही एक अतिशय चांगली योजना आहे. त्याच्यानंतर पुढची आणि अतिशय महत्वाची योजना आहे की CGTMSE क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. तर यामध्ये सगळ्यांना वाटतं की बस CGTMSE मधून मला लोन करून द्या. पण CGTMSE काय आहे? तर CGTMSE एक संस्था आहे, एक ट्रस्ट आहे की ती गॅरंटी घेते. उद्या जर तुम्ही पैसा भरला नाही तर ती संस्था पे करेल पेमेंट. तर याच्यामध्ये हायब्रिड सिक्युरिटी प्रोडक्ट म्हणून बँकेने दिलेला आहे कव्हर. जो काही तुम्ही काय फॅसिलिटी जी काय घेणार आहे, तुम्ही जे काही टर्म लोन घेणार आहे किंवा वर्किंग कॅपिटल घेणार आहे, समजा तुम्ही एक 10 लाखाचा प्रोजेक्ट करा किंवा 50 लाखाचा करा किंवा 1 कोटीचा करा किंवा 2 कोटीचा करा, तर याच्यात मॅक्झिमम लोन 2 कोटीपर्यंत फुल्ली कव्हर्ड असणाऱ्या हे जी स्कीम आहे क्रेडिट गॅरंटी. तर याच्यामध्ये तुमचा रिस्क काय आहे की उद्या तुम्ही पैसा नाही भरला तर संस्था पैसा भरेल, पण संस्था तुमच्याकडून ते वसूलही करून घेईल. तर याचं जे काय आहे तर सर्वात पहिले याचं जे काय तुम्हाला जेवढे लोन तुम्हाला घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला 2% ते 2.5% पर्यंत तुम्हाला अॅन्युअल गॅरंटी फी ही दरवर्षी गव्हर्नमेंटला भरायला लागते. यात बँकेचाही फायदा नाहीये आणि तुमचाही फायदा नाही आहे. तर ही एक संस्थेला ती फी जाते. ती संस्था सगळं स्क्रुटिनाइज करते याला त्याच्यात कव्हर बसवायचं किंवा नाही बसवायचं. उद्या जर तुम्ही समजा एखादं फूड इंडस्ट्री टाकणार आहात 1 कोटी रुपयाचं, तर 1 कोटीला 2% तुम्हाला दरवर्षी अॅन्युअल गॅरंटी फी भरायची. म्हणजे किती झाले 2 लाख रुपये. आपण जे लोन घेणार आहे ते 7 वर्षाचं घेणार आहे. म्हणजे 2 लाख इंटू 7 किती झाले 14 लाख. 14 लाख रुपये तुमचे 7 वर्षामध्ये असेच जाणार आहे. ना तुमचा फायदा ना बँकेचा फायदा. तर अशा ठिकाणी बँक काय म्हणते की तुम्ही काहीतरी सिक्युरिटी द्या. 40% द्या किंवा 50% द्या. म्हणजे 1 कोटीला 40% किती झाले 40 लाख. तर बँक म्हणते 40 लाखापर्यंत जर तुझ्याकडे काही एखादं घर असेल किंवा एनए प्रॉपर्टी असेल किंवा बंगलो असेल, ते जर तुम्हाला दिलं तर तुला या स्कीम मधून आपण वेव्ह करून तुला CGTMSE ची फी भरण्याची गरज नाही. फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याला चांगलं वाटतं की बस सर माझं CGTMSE लोन झालं, मी काहीच तारणच काही दिलं नाही. पण ज्यावेळेस तुमच्या अकाउंट मधून ज्यावेळेस पैसे कट होत राहतात दरवर्षी, तर त्यावेळेस तुम्हाला माहीतच नसतं की माझं CGTMSE मला पुढच्या वर्षी पण भरायचे आहे. मग अशा ह्याच्यात तुम्हाला माहित नसतं तुमचं अकाउंट ओव्हरड्यू जातं आणि अकाउंट नंतर NPA होऊन जातं आणि तुमचं ट्रॅक रेकॉर्ड खराब होतो. तुम्हाला जर गॅरंटी असेल की नाही मी ते 2% जी काही फी आहे ती दरवर्षी भरणार आहे, तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला नाही वाटत आहे की काय भरू शकत नाही, तर तुम्ही तुमच्याकडे असलेली जी काही कोलॅटरल सिक्युरिटी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर अशी ही एक 2 कोटीपर्यंतची स्कीम आहे. ही सर्व्हिस सेक्टर, फूड प्रोसेसिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर,
आणि ट्रेडिंग याच्यासाठी या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे की बाबा जर बँक म्हणते किंवा जर 50 लाखापेक्षा जर जास्त लोन जात असेल तर बँक म्हणते की 50% 70% पर्यंत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कोलॅटरलचं डिमांड हे आम्ही करू शकतो. तसं 2 कोटीपर्यंत सिक्युरिटी द्यायची गरज नाही, पण बँकेला वाटलं जर मला सिक्युरिटी पाहिजे तर बँक त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकेल. आणि जर तुमचं घर असेल, तुमच्या एने प्रॉपर्टी असेल, ते जर तुमच्या नावावर असेल आणि कुठल्या बँकेत लोन चालू नसेल तर बँक त्या ठिकाणी तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी ही मॅन्डेटरी करेल. जर तुमचं लोन कुठल्या दुसऱ्या बँकेत असेल ज्याचा व्याजदर जर 11-12% असेल, जर तुम्हाला नॅशनलाइज बँकेत जर लोन भेटत असेल तर आपण ते लोन शिफ्ट करून कमी रेट ऑफ इंटरेस्टला सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे यात तुमचाही फायदा आहे आणि बँकेचाही तुम्हाला वाचवायचा फायदा आहे. जर 1 वर्षानंतर तुम्हाला वाटलं की मला ह्याचा स्कीमचा फायदा घ्यायचा नाहीये तर अशा ठिकाणी तुम्ही फक्त यातून टर्म लोन हे फक्त वेव्ह करू शकतात. पण सीसी जे आहे ते तुम्हाला कंटिन्यू हे पुढे करावंच लागतं. याची फी तुम्हाला ही भरावीच लागते. तर अशी ही एक चांगली योजना आहे. त्याच्यानंतर जे फूड इंडस्ट्री, ज्याला फूड इंडस्ट्री टाकायची आहे, ज्याला त्यासाठी ही गव्हर्नमेंटची एक खास योजना आली आहे PMFME. ही एक इट इज ओनली फॉर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अँड इट इज स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी ही लॉन्च केलेली आहे. तर याला प्राईम मिनिस्टर फूड मायक्रो एंटरप्राइजेस, मायक्रो म्हणजे एकदम सूक्ष्म घटक, जे छोटे छोटे उद्योग आहे, म्हणजे ज्याचं 50,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख असे ज्याला छोटे छोटे उद्योग करायचे आहे तर त्याच्यासाठी फायनान्शियल, टेक्निकल, बिझनेस सपोर्ट किंवा अपग्रेडेशन किंवा एनहान्समेंट किंवा मॉडर्नायझेशन असे काही छोटे छोटे उद्योगांना करायचं आहे. तर त्यासाठी ही योजना आहे. तर याच्यामध्ये आमचं ऍज अ डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणून आमची या ठिकाणी सुद्धा शासनाने निवड केलेली आहे. तर आमचं यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍज अ हँड होल्डिंग सपोर्ट असणार आहे की यातले डॉक्युमेंट्स कोणकोणते बनवायचे. जसं तुमचं शॉप ऍक्ट असेल, उद्यम आधार असेल, फूड लायसन असेल, GST असेल, ते आम्ही तुमचं काढून देणार. त्याच्यानंतर यामध्ये मेनली कन्सेप्ट आहे ODOP. आता ODOP म्हणजे काय की वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. तर ज्याला कोणाला फूड इंडस्ट्री टाकायची आहे तर तो या ठिकाणी जर नाशिक मधले जर कोणी असेल तर नाशिकसाठी कांदा हे पीक या ठिकाणी म्हणजे एक उत्पादन एक जिल्हा या निकषावरती कांद्याचं पीक आपल्या नाशिकसाठी आहे. जर पुणा असेल, आता कोणी पुण्यामधून जॉईन आहे तर त्यासाठी टमाटा हा पीक या ठिकाणी घेतलेला आहे. तर टोमॅटो पासून त्या ठिकाणी प्रोसेसिंग करू शकतो. त्याच्यानंतर जळगाव, धुळ्यामधून कोणी असेल तर त्या ठिकाणी केळी हे उत्पादन निश्चित केलेलं आहे. तर प्रत्येक जिल्ह्याला एक उत्पादन हे निश्चित केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण जसं बघतो की व्होकल फॉर लोकल अँड व्होकल फॉर ग्लोबल, म्हणजे आपलं जे आहे जसं आपण बघतो की चायना हे सगळ्यात अग्रेसर होतं सगळ्या सेक्टरमध्ये. टेक्निकल बाबी असतील, IT सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, परंतु आता बऱ्यापैकी इंडिया सुद्धा खूप मोठा अग्रेसर होत चाललेला आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही उत्पादन करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्रँड हा बनवला गेला पाहिजे. त्या ठिकाणीच तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केली पाहिजे. त्या ठिकाणीच तुमचे सप्लायर असले पाहिजे. त्या ठिकाणीच तुमची चेन ऑफ जी लाईन आहे त्या ठिकाणी तुम्ही विकसित ही केली पाहिजे. आणि ही जी PMFME योजना आहे ही फक्त जे काही प्रक्रिया उद्योग यामध्ये केला पाहिजे. यामध्ये स्टोरेज नाही, साठवणूक नाही, क्लिनिंग ग्रेडिंग नाही, म्हणजे जे काही तुमचं नाशवंत माल जो असणार आहे त्यावरती तुमची प्रक्रिया असणं या ठिकाणी गरजेचं आहे. यामध्ये 35% तुम्हाला सबसिडी शासन देणार आहे आणि मॅक्झिमम 10 लाखापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर 20-30 लाखाचा जर प्रोजेक्ट केला तर 10 लाख रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट 60% आणि स्टेट गव्हर्नमेंट 40% असं तुम्हाला 10 लाख या सबसिडीच्या माध्यमातून मिळणार आहे. जसं तुम्हाला सांगितलं नाशिकला कांदा आहे, धुळे जळगावला बनाना आहे, अहमदनगरला मिल्क आहे, पुण्याला टोमॅटो आहे, काही ठिकाणी मिरची आहे, मगर आहे. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळं पीक या ठिकाणी दिलेलं आहे. तर या योजनेचा मेन उद्देश काय आहे किंवा तुमचे छोटे छोटे जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याला कुठेतरी ऑर्गनाइज करणं. त्याच्यानंतर जे काही फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड आहे
ते छोटे छोटे उद्योग बघत नव्हते, पाळत नव्हते, पण आता त्यांना सुद्धा या गोष्टी आहे. मग तो फूड लायसन काढतो, मग त्याला पॅकेजिंग व्यवस्थित केली पाहिजे, व्हॅल्यू ऍडिशन काहीतरी फूड इंडस्ट्रीमध्ये झालं पाहिजे. तर हे सुद्धा एक शासनाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे, ज्याच्याकडे आधार नाही, पॅन नाही, उद्यम आधार नाही, जीएसटी नाही, त्याला कुठेतरी फॉर्मल सेक्टर्समध्ये आणण्याचं काम या योजनेमधून आलेलं आहे. ज्याच्यानंतर जे काही महिला उद्योजक असतील त्यांना पुढे आणण्याचं काम, जे ट्रायबल एरियामध्ये असतील त्यांना प्रमोट करायचं काम, हा मेन उद्देश आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की बुवा इंडिव्हिज्युअल या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतो. ही क्रेडिट लिंक सबसिडी, कॅपिटल सबसिडी आहे. 35% सबसिडी आहे, मॅक्झिमम 10 लाखापर्यंत. त्याच्यामध्ये जे काही सेल्फ हेल्प ग्रुप असतील, बचत गट, तिथे 40,000पर्यंत पर मेंबर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर काही एफपीओ असेल तर एफपीओ मध्ये सुद्धा 35% सबसिडी आहे. त्याच्यानंतर जे काही इन्क्युबेशन सेंटर असेल, कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असेल, त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण लाभ घेऊ शकतो. याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे pmfme.mofpi.gov.in. तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकंट डिटेल, बिझनेस डिटेल, फायनान्शियल डिटेल, बँक डिटेल्स, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात, ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यानंतर अंडरटेकिंग काही फॉर्म्स असतात, ते फॉर्म्स या ठिकाणी फिल करायचे आणि आपण हे ऍप्लिकेशन करू शकतो. यामध्ये ऍज अ डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आम्ही त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट, डॉक्युमेंट्स बनवणार, त्याचं व्हेरिफिकेशन करणार, त्याच्यानंतर ते डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला पाठवणार, तिथून ते बँकेत जाणार आणि लोन सँक्शन होईल. म्हणजे 15 ते 20 दिवसाची ही प्रोसेस आहे आणि यातून तुम्हाला सबसिडीचा लाभ हे फूड इंडस्ट्रीमध्ये ज्याला कोणाला करायचं आहे त्याला भेटून जाईल. तर इथपर्यंतच्या आपल्या ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला स्कीम मध्ये काही अडचण आहेत का? सबसिडीचं जे लेक्चर आहे ते उद्या आहे माझ्या माहितीनुसार. हॅलो, हॅलो, सर, हा बोला सर. सबसिडी जे आहे ते उद्या घ्यायचंय ना आपल्याला? हो चालेल ना सर. किंवा आज मग फक्त आता अजून आज आपल्याकडे फक्त- अर्धा तास आहे, आज घेतलं तरी चालेल. मग उद्या म्हणजे ज्या बाकीच्या ज्या स्कीम्स आहेत, म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा CGTSME किंवा अदर ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या घेतल्या तरी चालेल. हा नाही आहे, आता आपण क्वेश्चन आन्सर करून घेऊ, कारण की सबसिडीच्या जवळपास 5-6 स्कीम आहे. मग उद्याच्या सत्रात ओके. आपण पूर्ण सबसिडीचा घेऊया, म्हणजे लिंक नको तुटायला असं. चालेल ना, चालेल सर, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण पूर्ण सबसिडीच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहे, ज्या शासनाच्या योजना आहे, म्हणजे 50,000पासून 2 कोटीपर्यंतच्या, त्या आपण बघितलेल्या आहे. तुम्हाला तुमचे काय प्रोजेक्ट असतील तर तुम्ही तुमचे प्रोजेक्ट सांगा, त्या अनुषंगाने आपण व्हायबिलिटी सुद्धा चेक करू की खरंच तुम्हाला किती गरज आहे. तर तुमचे क्वेश्चन, तुमचे प्रोजेक्ट, तुम्ही काय करणार आहात, खरंच तुम्हाला उद्योग कुठे करायचा आहे, तर आपण त्यावरती चर्चा करू 15-20 मिनिटं आणि आपण कन्क्लूड करूया. प्रत्येकाने इंटरॅक्शन करावं, जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सर, पुण्यामधून मी हर्षद हॅलो. बोराडे बोलतोय. डिहायड्रेशन साठी सर आपल्याला किती पर्यंत प्रोजेक्ट घ्यावा लागेल, समजा फूड प्रोसेस मध्ये? कशासाठी सर? डिहायड्रेशन. अच्छा, डिहायड्रेशन सर साधारण 15-20 लाखापर्यंत होऊन जातो प्रोजेक्ट. आणि कपॅसिटी? कपॅसिटी आता प्रत्येक मशीनची कपॅसिटी वेगवेगळी आहे. आता मशिनरीच्या बाबतीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही, कारण की तुम्ही जर मशिनरीचा मी तुम्हाला एक नंबर देऊन देतो, म्हणजे प्रत्येक मशिनरीवाल्यांचे फूड इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्याशी जे फूड एक्सपर्ट आहे ते तुमच्याशी संवाद साधून कशी कॅपॅसिटी आहे, किती तास चालते, किती प्रोडक्टिव्हिटी निघते, तर त्याच्या अनुषंगाने ते तुम्हाला डिटेल चर्चा करते. ओके. हॅलो. हा सर. हा सर, म्हटलं उद्योग आधार लायसन आणण्यासाठी काय करावं लागतं? उद्यम आधार. अच्छा, उद्यम आधारचं जे लायसन आहेत ना सर, त्या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात, सर्वात पहिले तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा. तुमचं पॅन कार्ड आपल्याला लागतं. त्याच्यानंतर बिझनेसचं एक तर शॉप ऍक्ट लागेल किंवा बिझनेसचं नाव आणि ऍड्रेस असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हा. ज्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट, तर त्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागेल, ज्याच्यावर तुमचं बँकेचं नाव, IFSC कोड आणि त्या गोष्टी लागतात. त्याच्यानंतर तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट यामध्ये करत आहात प्रोजेक्टमध्ये, तर त्याचा तपशील आपल्याला द्यायला लागतो.
त्याच्यानंतर तुम्ही कामगार किती ठेवणार आहे कंपनीमध्ये त्याचा तपशील त्या ठिकाणी द्यायला लागतो. आणि ते जर दिलं तर 24 तासाच्या आत तुम्हाला तुमचं उद्यम आधारचं सर्टिफिकेट हे तुम्हाला भेटून जाईल. सर ते ऑनलाईन काढावं लागतं का? हा पूर्ण ऑनलाईन सिस्टम आहे. सर त्याची WWW हे आहे वेबसाईट काय काय त्याची? त्याचं www.udyam.gov.in किंवा उद्योग आधार टाकलं तरी चालेल किंवा आमच्याशी संपर्क अच्छा. साधा, आम्ही तुमचं ऍप्लिकेशन करू शकतो. चालेल चालेल. आणि सर ट्रेडिंग साठी कितीपर्यंत लोन भेटते आपल्याला? ट्रेडिंगला असं आहे सर, ट्रेडिंग मध्ये बेसिकली थोडं कोलॅटरल सिक्युरिटीचा विषय येतो. कारण की ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी कसं आहे की माल तुम्ही तुमच्या स्टोअरला ठेवाल आणि विकून देणार आहे. त्याच्यामुळे तुमचं काय त्या ठिकाणी बँकेचं काय असं तारण काही तुमच्याकडे राहत नाही बँकेकडे. अशा ठिकाणी जर तुम्ही 10 लाखाचं जर तारण दिलं तर बँक 10 लाख लोन देईल. अच्छा. त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी ही थोडी मॅन्डेटरी राहील ट्रेडिंग बिझनेस साठी. सर नमस्कार. अच्छा, विजय ओके. रिंगे बोलतोय. हॅलो, हा विजय रिंगे बोलतोय कोकणातनं. बोला ना. हा सर, पॉली हाऊस साठी लोन होईल का? होतो का? पॉली हाऊस साठी लोन होईल ना सर. म्हणजे पॉली हाऊसला तर नाबार्डची सबसिडी पण आहे. ती उद्याच्या सत्रात आपण तसे डिस्कस करू. पण पॉली हाऊस असेल, शेडनेट असेल, गोट फार्म असेल, पोल्ट्री फार्म असेल तर प्रत्येकासाठी लोन ही आहे. परंतु काय होतं की पॉली हाऊसच्या नावाखाली लोकांनी म्हणजे जसं सबसिडी भेटते म्हणून करतात. तर व्यवस्थित जर आपण प्लॅन बनवला तर आपल्याला नक्कीच त्यातून लोन घेता येईल. ओके. उद्या ह्याची डिटेल भेटेल का? उद्याच्या सत्रात. धन्यवाद. सर ईडीपी म्हणजे काय सर? ईडीपी एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे हा एक म्हणजे जसं कौशल्य विभाग जसं आपण म्हणतो किंवा याचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट. मग हे सर्टिफिकेट समजा तुम्ही त्याचं म्हटलं की सर्टिफिकेट सर्टिफिकेट झालं असतं. पाहिजे. ईडीपी कोर्स करायला लागतो. नाशिकमध्ये उद्योग भवनच्या इथे ईडीपीचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी 5-10 हजार रुपये फी असते. 1 महिन्याचा कोर्स असतो किंवा 10 दिवसाचा असतो. तो केला तर ते सर्टिफिकेट देतात. ते सर्टिफिकेट बँकेत दाखवायचं की आम्ही कोर्स केलेला आहे. म्हणजे तुम्ही रेडी बॉरोवर आहात बुवा. तुमचं सगळं झालेलं आहे आणि लोन द्यायला काहीच अडचण नाही. मग सर ते उद्योगवर्धिनीचं समजा हे सर्टिफिकेट देणार होतं तर ते उद्योगवर्धिनीचं चालेल. म्हणजे तशा अनेक इन्स्टिट्यूट आहे. जसं उद्योगवर्धिनी आज जे काम करत आहे ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून, तर तोही बँकेला एक ऍडिशनल सपोर्ट आहे. तसं वेगवेगळ्या संस्था आहे. जसं ईडीपी आहे, त्याच्यानंतर उद्योगवर्धिनी आहे, एक चावडी ग्रुप आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्था आहेत त्यातून आपण ट्रेनिंग घेऊ शकतो आणि त्यातून त्याचे सर्टिफिकेट आहे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. आणि उद्योगवर्धिनीने आजपर्यंत बरेच उद्योजकांना 3 ते 4 लाख उद्योजक ऑलरेडी घडवलेले आहे. हॅलो. त्यांचं त्या तुलनेमध्ये त्यांचं ते सर्टिफिकेट आपल्याला काम येऊ शकतं का? यस नक्की सर, नक्की. ओके सर. हॅलो. बोला. हा सर, तुम्ही लोन काढण्यासाठी मदत करता का? हो, पूर्ण डॉक्युमेंट्स त्याच्यानंतर त्याचे लायसन्सेस काढणं, लोन करणं, तुम्हाला गायडन्स करणं, बँकेत जाऊन व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणं, सँक्शन करणं, डिस्बर्समेंट प्रोसेस करणं, त्याच्यानंतर सबसिडी करणं, या सगळ्या कन्सल्टन्सी तुम्हाला भेटेल. काहीच अडचण नाही. अच्छा, ओके ओके. फक्त तुमची एक इच्छा असली पाहिजे, खर्च करायचंय बुवा. हो. अजून कोणाचे काय प्रश्न? सर, आपने जो पीएम एफएम जो बोला फूड के लिए, फूड टेक्नोलॉजी के लिए, तो वो अभी मैं नगर जिले में आता हूँ, कोपरगांव तालुका है नगर जिला, तो उसमें आपने मिल्क बताया, तो वो सिर्फ अगर मैं मिल्क या मिल्क प्रोडक्ट्स में काम करता हूँ तो ही मुझे एप्लीकेबल है क्या वो? हाँ, वो सर ऐसा है, ओडीओपी करके कंसेप्ट है, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट. अभी नगर में मेरे को जामखेड़ तालुका दिया है, तो जामखेड़ में मैं प्रोसेस करता हूँ. कोपरगांव में एक पाटिल करके है, तो वो एक्चुअली वहां पे देखते हैं एज अ डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन. तो हम क्या करते हैं सर, अगर मिल्क रिलेटेड अगर प्रोडक्ट करना है, जैसा मिल्क से आप पनीर, दही, घी कुछ जो भी प्रोसेसिंग करेंगे उसके लिए गवर्नमेंट आपको प्रेफरेंस देगा. और उसका जो भी डॉक्यूमेंट्स फॉलोअप वगैरह है
वो डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन करता है। आपको खाली करना है कि नहीं करना है वो आपको सोचना है। बाकी पूरा डॉक्यूमेंट एप्लीकेशन ऑनलाइन सब हम करते हैं। तो उसमें क्या है, अगर आपका कुछ एग्जिस्टिंग बिजनेस है जैसा दाल मिल है या लोणचे का कुछ यूनिट है, पापड़ उद्योग है, उसको अगर आपको एक्सपेंशन मॉडर्नाइजेशन करना है तो आप नॉन ओडीओपी में कर सकते हैं। लेकिन नगर में अगर ओडीओपी मिल्क है तो आपको मिल्क रिलेटेड ही करना पड़ेगा, तब जाके इसका फायदा होगा। अदरवाइज आपको दूसरा स्कीम में एप्लीकेशन करना पड़ेगा। सर गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे त्याच्यामध्ये जे काही नवीन उद्योजक आहेत त्यांना ते 4% त्यांचं उत्पादन घेणं बंधनकारक आहे. हे कसं आहे म्हणजे? नाही समजलं सर, पुन्हा एकदा सांगा क्वेश्चन. सर गव्हर्नमेंट एक GR आहे, तर 4% पर्यंत 4% हे उत्पादन हे नवीन जे काही उद्योजक आहेत त्यांचं ते घेणं हे बंधनकारक आहे. असं काही तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? कोणता GR आहे सर? 4% त्याचा GR सर तो माझ्याकडे आहे, पण तुम्हाला देतो, मी सांगेल तुम्ही. मला व्हॉट्सअप नंबर केंद्र सरकारचा आहे. मला आता पाठवा नाहीये कुठला आहे. सर, मी जळगावला आलोय आता. तो GR उद्या पाठवा, परवा पाठवा. येस, मी तो देतो तुम्हाला. चालेल चालेल. त्याच्याबद्दल थोडी मला सखोल माहिती हवी होती. हो हो, मी वाचल्यानंतर सांगेल सर. येस, मी टाकतो तुम्हाला सर तो. येस सर, येस. सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. माझा कॉन्टॅक्ट नंबर तसा मी इथे लिहिलेला आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. 9881 80 86 98. तसं चॅट बॉक्स मध्ये पण टाकून देतील सर, तुम्ही नोट डाऊन करू शकता. अठ्ठ्याण्णव 81 80 86 98. हो सर, घेतला. रमेश गोसावी. हो, थँक्यू सर. आज आपण बघितलं की आपल्या गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहे. जसं आजचा जो चर्चेचा विषय होता की बा सरकारी योजनेबद्दल आपल्याला माहिती द्यायची होती. तर यामध्ये आपण बघितलं की बा मुद्रा योजना ही 10 लाखापर्यंत आहे. PMAGP योजना ही 25 लाखापर्यंत आहे. CMAGP योजना ही 50 लाखापर्यंत आहे. CGTMSE योजना म्हणजे ही एक स्कीम आहे, तर ती जवळपास 2 कोटीपर्यंत लोन घेऊ शकतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही 10 लाखापर्यंत आहे. PMFME ही 1 कोटी 10 लाखापर्यंत 1 लाखापासून 10 म्हणजे 1 कोटीपर्यंत प्रोजेक्ट यामध्ये करू शकतो. त्यामध्ये 35% ही एक सबसिडीची पण स्कीम आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण जे बघणार आहोत की शासनाच्या कोणत्या सबसिडी आपल्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे ह्या लोनच्या स्कीम झाल्या, उद्या आपण पूर्णतः सबसिडीवरती फोकस करणार आहे की ज्या काय फूड इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, त्यांना शासन कशा पद्धतीने सबसिडीचं वितरण करते. त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर मध्ये SFPC ग्रँट कशा पद्धतीने मिळते. त्याच्यानंतर नाबार्ड आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड जे काय डेअरी आणि पोल्ट्री आहे, तर त्याच्यासाठी काय सबसिडीच्या काय योजना आखलेल्या आहे. आणि ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही एक आहे सबसिडी, तर त्यामध्ये गोडाऊन वेअर हाऊस त्याच्यासाठी काय सबसिडी योजना आखली आहे, तर त्याचा आपण उद्याच्या सत्रामध्ये सखोल अभ्यास करूया. तर आतापर्यंत ज्या स्कीम सांगितल्या त्या सगळ्यांना तसे समजल्याच असतील. ज्याला कोणाला समजलं नसेल तो 1 to 1 कॉन्टॅक्ट हे करू शकतो आपल्याला, तर आपण त्याचं सगळं निरसन करू शकतो. तर स्टँडअप इंडिया बद्दल नाही सांगितलं तर तुम्ही. स्टँडअप इंडिया असं ते ऍक्च्युली राहून गेलं. बरं झालं, चांगला मुद्दा तुमचा होता. तर स्टँडअप इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया ही पण एक गव्हर्नमेंटची एक चांगली योजना आहे. या योजनेमध्ये मेनली काय आहे की वुमन एंटरप्रिनर किंवा जर तुमचं पार्टनरशिप फर्म असेल तर 51% स्टेक हा वुमनचा असला पाहिजे आणि 49% हा सेकंड पार्टनरचा असला पाहिजे. तर या योजनेमध्ये 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत तुम्ही स्टँडअप इंडियाच्या योजनेअंतर्गत लोन घेऊ शकतात. याला कुठल्याही प्रकारचं तारण द्यायची गरज नाही. परंतु जर तारण असेल तर तारण बँक मागू शकते. याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. उद्यम मित्र या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर एक स्टँडअप इंडियाचा आपल्याला रजिस्टर करायला लागतो.
तिथं आपला आधार नंबर, पॅन नंबर टाकला तर आपल्याला OTP येतो. तिथून आपल्याला सखोल फॉर्म हा भरायला लागतो. त्याचं नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर बिझनेस डिटेल्स, फायनान्शियल डिटेल्स, कोटेशन डिटेल्स आणि तुमचे अंडरटेकिंग फॉर्म. जसं PSB 59 एक ऑफिशियल पोर्टल आहे, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की मला माझी लोन कितीपर्यंत भेटेल. तसंच स्टँड अप इंडियाचा सुद्धा ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. स्टँड अप इंडिया ही जी योजना आहे ही 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत आहे. याच्यात मेनली प्रेफरन्स जो आहे तो जर ST आणि ST कॅटेगरी असेल, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जर कोणी असेल तर त्याच्यासाठी ही चांगली योजना आहे. आणि यात जर स्पेशली वुमन असेल तर इमिजिएटली बँका सुद्धा याला लोन द्यायला अडचण राहत नाही. परंतु या योजनेमध्ये पण डॉक्युमेंट सेम आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, IT रिटर्न किंवा IT रिटर्न नसेल तर प्रोजेक्शनचा प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक स्टेटमेंट आणि त्याचं लेटर हेड आणि नेटवर्थ या गोष्टी गरजेच्या आहेत. पण तुम्ही जर 2 कोटी किंवा 1 कोटीचे जर प्रोजेक्ट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं MPCB लायसन या ठिकाणी गरजेचं आहे. जर तुम्ही रेंट किंवा लीज, लॉंग लीज जर तुम्ही बिझनेस करत असाल तर लॉंग लीज अग्रीमेंट तुमचं ऍटलिस्ट 15 वर्ष किंवा 10 वर्ष तरी असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर काय बांधकाम करत असाल जागेवर त्या ठिकाणी NMRDA ची परमिशन लागेल. जर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जर शेड उभं करत असाल तर तुम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन या ठिकाणी लागेल. म्हणजे तुम्ही जेवढा मोठा प्रोजेक्ट करणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही कंप्लायन्सेस असतात डॉक्युमेंट त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने स्टँड अप इंडिया हे 1 कोटीपर्यंत तुम्ही या ठिकाणी लोन हे घेऊ शकतात. तर बांधकामासाठी PMRDA ची पण परमिशन लागते ना? तर सबसिडी त्याशिवाय देत नाही जिल्हा उद्योग. सर बांधकामासाठी जर तुम्ही शहरी भागात जर करत असाल तर NMRDA ची परमिशन लागते. नाही, आणि तालुका सर- लेवलला सर, तालुका लेवलला सुद्धा PMRDA लागतं सर. हो लागतं. मग ते PMRDA पण तुम्ही समजा आता तुम्ही सगळं जर करून देत असाल तर PMRDA पण तुम्ही सगळं म्हणजे होल अँड सोल पूर्ण प्रोजेक्ट करून देता का? सर याच्यामध्ये मेनली 2-3 गोष्टी आम्ही स्किप करतो. कारण की कसं असतं गव्हर्नमेंटला पण काही थोडे म्हणजे आपण जसं म्हणतो की त्यांचं पण काही फीज असते. ती फी तुम्हाला पे करायला लागते. त्याच्यामुळे ती फीज किती असते, काय असतं त्याबद्दल आम्ही आता तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु त्याचं ऍप्लिकेशन करणं, त्याची प्रोसेस करणं, तिथं कोण व्यक्ती आहे त्याला आम्ही तुमची गाठभेट घालून देतो. पुढचं जे काय आहे ते सविस्तर तुम्हाला त्याबद्दल ते पर्सन तुम्हाला सांगतील सर. आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत टर्न की सर्व्हिस देऊ शकतो. परंतु काही बाबतीमध्ये काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स वेगवेगळे असतात त्या ठिकाणी आम्ही बोलणं योग्य नाही सर. नाही सर, तसं येणे जागा असेल किंवा MIDC मध्ये जागा असेल हो येणे तर जागा असेल, PMRDA लागत नाही. येणे करणं असेल तिथपर्यंत आमची टीम आहे ती तुम्हाला सांगू शकते की येणे किती जागा आहे, कुठं येणे करायचं आहे. तुम्हाला एस्टिमेट साठी मदत करू शकतो. आर्किटेक्ट आमच्याकडे आहे, ऍडव्होकेट आहे, लिगल व्हॅल्युएशन करायचं असेल तर ऍडव्होकेट्स आहे, व्हॅल्युअरची टीम आहे, बँकेचे सुद्धा मॅनेजर्स आहेत. आपले एक ऍज अ फॅमिली म्हणून आपण या ठिकाणी बघतो आणि प्रत्येकाचा उद्योग हा उभा राहावा या कल्पनेतून आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो. कारण की सर सबसिडी 35% सबसिडी जी काय आहे ना तर तिला म्हणजे PMRDA शिवाय ते त्यांचं सँक्शनच पाहिजे त्यांना. हो लागतं. लोन कधी बँक देऊन देतं कारण की बँकेला प्रत्येक GR माहित नसतो, बँक लोन देऊन देतो. पण सबसिडीसाठी त्या काही गोष्टी मर्यादेच्या असतात तर त्या आपल्याला नंतर काढावं लागतं. मग सबसिडीवाला म्हणतो सर हे लागतं ते लागतं, आपण ते काही काढलेलंच नसतं, मग पुन्हा 1-2 महिने जातात असं. त्याच्यासाठी ते 35% सबसिडीसाठी DIC ला मोस्टली PMRDA सँक्शन पाहिजे असतं. जर येणे जागा किंवा MIDC मध्ये नसेल तर, जर येणे जागेमध्ये ऑलरेडी असेल किंवा याच्यामध्ये असेल MIDC मध्ये तर PMRDA सँक्शनची काही गरज नाहीये. प्रश्न एवढाच होता की बाबा एक प्रोजेक्ट असाच होता मित्राचा, त्याच्यासाठी ते PMRDA खूप म्हणजे होतं. म्हणून म्हटलं जर हे व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर तो एक मला त्याची एक खास हे मला माहिती होतं की ती एक आट आहे. म्हणून म्हटलं ती आट तुमच्याकडून दुरुस्त होईल का किंवा ती क्लिअर करून होईल का, त्यासाठी मी तुम्हाला स्टँडअपचं मी बोललो तुम्हाला. तुम्ही एकदा माझ्या ऑफिसला या, आपण 1 to 1 इंटरॅक्शन करूया, काय त्याचं सोल्युशन काढतील आपण करू सर पुढे. येस सर. येस चालेल. थँक्यू सर. ओके सर.
सर रेडी टू ईट फूडला की कुठले कुठले लायसन्स लागतात? त्याला फूड लायसन लागतं, शॉप ऍक्ट लायसन लागतं, उद्यम आधार लागतं. जर तुमचा टर्नओव्हर तेवढा होत असेल तर जीएसटी पण काढून घ्या. अच्छा. पूर्ण लायसन्स साठी सुद्धा आपण एक सेमिनार घेऊ शकतो की कोणकोणते लायसन कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचे, आणि म्हणजे तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमचे लायसन्सेस हे काढू शकतात. थँक्यू. तर हे जे काही GR येतात गव्हर्नमेंटचे, सबसिडी संदर्भामध्ये असू द्या किंवा स्कीम संदर्भामध्ये असू द्या, त्याची एखादी कुठली साईट आहे सर की त्याच्यावरती ते आपल्याला मिळतील? प्रत्येकाची वेबसाईट वेगवेगळी आहे. तर प्रत्येकाची वेबसाईट तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवला तर तुम्हाला सगळ्या साईट टाकून देतो मी, त्यावरती तुम्ही बघू शकतात. डेली अपडेट्स येत राहतं माझे, ते सुद्धा तुम्हाला बघता येईल. मग सर तुम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं, नाव वगैरे टाकलं तर मला ते द्या. हो हो चालेल चालेल. येस सर, थँक्यू सर. येस येस. चालेल, तर मग आपण या ठिकाणी थांबूया. काही अडचण असेल तर उद्याच्या सत्रात आपण डिटेल चर्चा करूया. ओके. सो आय थिंक सर अजून काही कोणाचे क्वेश्चन्स नाही आहेत. तर आपण आजचं सेशन इथे थांबूया आणि उद्या आपण मग पुन्हा 7:30ला भेटूया. येस धन्यवाद. येस, थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. Yes, थँक्यू good सर. night. Thank you, sir. थँक्यू सर. थँक्यू सर.